चिंचपोकळीचा चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा 105वं वर्ष आहे। सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्णपणे गणेश भक्तांसाठी दर्शनाची व्यवस्था केली। सर्व गणेश भक्त या ठिकाणी रांगेत उभा राहून दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। पाहूया। देशभरात गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। मुंबईमध्ये सुद्धा आज सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या मुंबईमध्ये आहे। आपण पाहायला गेलं तर चिंचपोकळीचा चिंतामणी गणेश उत्सव मंडळामध्ये आपण सध्या संपूर्णपणे या ठिकाणी भाविक भक्त हे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत। संपूर्णपणे भव्य अशी या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्णपणे मंडप आकर्षक पद्धतीचा देखावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। संपूर्णपणे शिस्तबद्ध पद्धतीने सर्व भाविक भक्त या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। खरं तर मुंबईचा गणपती बाप्पा म्हटलं तर राज्यभरातून सर्व गणेश भक्त मुंबईमध्ये या ठिकाणी आपल्याला दाखल होताना संपूर्णपणे 11 दिवस पाहायला मिळत आहेत। आज सुद्धा पहिल्या दिवशी संपूर्णपणे प्रतिसाद या ठिकाणी गणपती बाप्पाच्या मंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्णपणे या ठिकाणी काही गणपती बाप्पाच्या मंडळाचे आपल्याला पदाधिकारी पाहताना मिळतात। भैया काय सांगाल, कशा पद्धतीने सकाळपासून या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे? अद्याप सुद्धा गर्दी संध्याकाळी 7 वाजलेल्याच गर्दी आहेत, कसा प्रतिसाद मिळत आहे? सकाळपासून बरीच गर्दी वाढत चालली आहे आणि इव्हेंच्युअली आता अजून वाढते आहे गर्दी। बट 105वं वर्ष आहे, सो सुंदर चालू आहे आतापर्यंत तरी, सो गर्दी प्रॉपर आहे। जगन्नाथ त्या रूपात आमचा राजा आलेला आहे, त्यामुळे यावेळी भक्तांची गर्दी एवढी वाढलेली आहे की आम्हीही हँडल करू शकत नाही। इव्हन ते मंडळातले मुलंही हँडल करू शकत नाहीत, एवढी गर्दी वाढलेली आहे। आणि यावेळी गणपतीचं रूप जगन्नाथ म्हणून आलेलं आहे। यावेळी मंडळांनी जास्त मेहनत घेतलेली आहे, जे म्हणजे पोलिसांची मेहनत आहे यावेळी, आणि जे कार्यकर्ते आहेत त्या लोकांनी खूप मेहनत घेतलेली आहे। आणि आम्हालाही आनंद होतो या गर्दीमध्ये, आम्हाला सांभाळायला, लोकांना भक्तांना सांभाळायला। सर्व गणेश भक्ताचे सर्व पदाधिकारी ते पुढले 11 दिवस या संपूर्णपणे गणेश भक्तांची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या जर प्रतिसाद पाहायला गेला तर संपूर्णपणे राज्यभरातून मुंबईच्या बाहेरून सुद्धा हे सर्व गणेश भक्त या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला आकर्षक अशा पद्धतीची पाहायला मिळत आहेत। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की पुढले 11 दिवस संपूर्णपणे या ठिकाणी गणपती बाप्पाची दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पदाधिकारी याचबरोबर गणेश भक्त आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन सुनील सह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।